संबंधित पाणी हे पावसाचं नव्हतं. हा व्हिडिओ जो आहे हा ॲक्च्युली गुरुवारचा आहे आणि हा एलिव्हेटेड कॉरिडॉर रामवाडीपासून वनाजपर्यंत जो जातो तेव्हा 6:40ला जी ट्रेन सेट आमचा जो निघाला होता रामवाडीवरनं त्याच्यामधली ही घटना आहे. त्याच्यामध्ये ओव्हर कंडेन्सेशनमुळं एक HVAC युनिट जे आहे त्याच्यामधनं जे जास्तीचं पाणी जमा झालं होतं त्यातलं थोडं पाणी जे आहे ते कोचमध्ये ड्रिप झालं. हे ट्रेन ऑपरेटरच्या तात्काळ लक्षात आलं. ते AC युनिट बंद करण्यात आलं आणि लगेच ते पाणी थांबलं. पावसाच्या पाण्याचा आणि ह्याचा संबंध कोणताही नाही. फॅक्ट काय होतं सर? HVAC युनिटमध्ये जे आहे ते ओव्हर कंडेन्स झाल्यामुळे पाणी जास्त जमा झालं होतं आणि ते ड्रेन पाईप जो आहे तर त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर न जाता त्यातलं थोड्या प्रमाणामध्ये जे आहे ते कोचमध्ये ड्रिप झालं होतं. यामुळे मेट्रोचं देखील नुकसान झालेलं आहे का त्या पाण्यामुळे? नाही, मेट्रोचं नुकसान असं नाही म्हणता येणार. ह्याच्यामध्ये तांत्रिक माल फंक्शन हे थोड्या काही क्षणांसाठी झालं होतं. हे जे आहे हे HVAC युनिट बंद केलं होतं 39 मिनिटांसाठी आणि वनाजला ट्रेन सेट पोचल्यानंतर चेक करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ते लगेच रिस्टोरी करण्यात आलं. मग काही काळ त्या रोडवरच्या काही ट्रेन बंद होत्या का? नाही, ट्रेन सेवेवरती याचा कोणताही परिणाम झाला नाही. इव्हन ती जी तो जो ट्रेन सेट आहे त्याच्यावरती कोणता परिणाम झाला नाही. एका ट्रेन सेटमध्ये 2 HVAC युनिट असतात. त्याच्यामुळे एक HVAC युनिट जर का बंद केलं असेल तात्पुरत्या काळासाठी तर त्याचा सेवेवरती कोणताही परिणाम होत नाही. याच्यामध्ये काही घटना घडली होती? नाही, ह्याच्यामध्ये कुठलीही घटना घडली नव्हती. त्याचं फ्लोअर क्लिनिंग जे आहे ते मेट्रोच्या स्टाफने तात्काळ केलं.